Hello everyone, welcome to Dhandeep Academy. So this is our daily answer writing program for geography optional. Now आपण काय करतो या प्रोग्राम मध्ये डेली टेलिग्रामला एक क्वेश्चन पोस्ट करतो and then we discuss that question through our YouTube videos. फाइन. तर मराठी मीडियम असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल दोन्ही मीडियम साठी जिओग्राफी ऑप्शनचा हा एक पर्टिक्युलर प्रोग्राम जो आहे YouTubeला व्हिडिओज अवेलेबल आहे, टेलिग्रामला क्वेश्चन्स अवेलेबल आहे. सो ट्राय टू मेक मॅक्सिमम यूज ऑफ इट. जितकं जास्त तुम्ही हे व्हिडिओज फॉलो कराल तुमची आन्सर रायटिंग कंटेंट तितकं जास्त इम्प्रूव्ह होत जाईल. तर इंग्लिश मीडियमच्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन जे आहे डेली 8:30 PM ला अवेलेबल असतं ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला. अदर दॅन दॅट भूगोल वैकल्पिक मराठी मीडियमचं जो काही आहे त्याचा पण क्वेश्चन अवेलेबल असेल डिस्कशनला डेली 7:30 PM युट्यूब चॅनलला. अगेन नाऊ जिओग्राफी ऑप्शनलची UPSC 2025 साठी जी अपकमिंग बॅच आहे ती स्टार्ट होते जुलै 2024 मध्ये. इन कमिंग फ्यू डेज आम्ही तुम्हाला डेट कन्फर्म करू की एक्झॅक्टली कोणत्या डेटला ही बॅच सुरू होते. काय फीचर्स आहे, व्हॉट स्पेशल वी ब्रिंग टू यू. तर एक सिलेबसचा कम्प्रेहेन्सिव्ह कव्हरेज आहे आणि वेन वी से कम्प्रेहेन्सिव्ह कव्हरेज जे लेटेस्ट पॅटर्न आहे UPSCचा त्या लेटेस्ट पॅटर्न नुसार आपण हा कव्हरेज करतोय. व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन्स आर बीइंग आस्क्ड त्याच्या हिशोबाने सगळा कंटेंट जो आहे तो अडॅप्ट केला गेलेला आहे. ऍट द सेम टाइम करंट अफेअर्स असेल, व्हॅल्यू ऍडिशन असेल, एव्हरीथिंग हॅज बीन इन्क्लुडेड. डाऊन टू अर्थ आहे किंवा जिओग्राफी अँड यू अशा जी काही मॅगझिन्स आपल्याला दिसतात ऑल दीज थिंग्स वी आर इन्क्लुडिंग इन हिअर. टॉपिक वाईज नोट्स. सो मी स्वतः ते टॉपिक वाईज नोट्स प्रिपेअर केलेले आहे रेफरिंग टू मल्टिपल सोर्सेस अँड इंट्रोड्युसिंग करंट अफेअर्स अँड कंटेम्पररी इश्यूज. प्रत्येक टॉपिकमध्ये जे काही कंटेम्पररी इश्यूज आहेत, करंट इश्यूज आहेत सगळेच्या सगळे देन अँड देअर इटसेल्फ अवेलेबल आहेत. बुक्समध्ये एवढा सगळा डेटा नसतो तर म्हणून हे नोट्स जे आहेत they are very important. Fine. Other than that we have individual mentorship, so I'll be following through your preparation properly. तुम्ही चांगल्याने प्रिपरेशन केलं पाहिजे. That is something I'll be looking into. Other than that dedicated answer writing program असेल. हा एक ऑनलाईन प्रोग्राम चालतो बट सिमिलरली एक ऑफलाईन प्रोग्राम सुद्धा असतो and I go through your all of the answers so that you are aligned with the requirements of the UPSC. फाइन. सो अशा प्रकारचा एक प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. सेम टाइप ऑफ प्रोग्राम मराठी मीडियम साठी सुद्धा आहे. सो हा मराठी मीडियमचं जे काही जिओग्राफी ऑप्शनची बॅच आहे इट इज स्टार्टिंग 25 जून 25 जून पासून ही बॅच सुरू होते. मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट पार्ट क्वेश्चन. इझी क्वेश्चन होता आय वुड से आजचा. इट इज सेइंग एन्युमरेट द डिफरंट मॉडेल्स ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सिटीज. फाइन. जेव्हा आपण अर्बन मॉर्फोलॉजी डिस्कस करतो अर्बन मॉर्फोलॉजी मध्ये एक जनरल 3 पॅटर्न्स आहेत. These 3 patterns are concentric zonation model of E.W. Burgess, त्याच्यानंतर सेक्टोरल मॉडेल आहे होमर अँड ह्यॉटचा अँड फायनली वी हॅव मल्टिपल न्यूक्लिआय थिअरी ऑफ हॅरिस अँड उल्मन. राईट. व्हेरी इझी क्वेश्चन, व्हेरी स्टॅटिक क्वेश्चन. पहिला पार्ट जो आहे की एन्युमरेट द डिफरंट मॉडेल्स ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सिटी हा खूप इझी पार्ट आहे. क्लिअर. नेक्स्ट पार्ट काय म्हणतो, चूज वन ऑफ देम अँड डिस्कस इन इट्स अप्लिकेशन टू अ पर्टिक्युलर सिटी. कोणतं पण एक चूज करा. फाइन. आणि मग एका एक्झाम्पल सोबत एक पर्टिक्युलर सिटीचं एक्झाम्पल घ्या अँड त्याच्या कंटेक्स्ट मध्ये मग ते डिस्कस करायचं आहे. अँड दिस इज समवेअर यू हॅव अ चॅलेंज. राईट. कारण की प्रत्येक मॉडेलसाठी तुम्हाला इझिली सिटीचं एक्झाम्पल मिळत नाहीये. इफ यू आर नॉट रेफरिंग टू आवर नोट्स, आपल्या नोट्समध्ये ते अवेलेबल आहे. अदरवाईज टेक्स्टबुक मध्ये वगैरे तुम्ही गेलात तर थिअरी दिलेली आहे, पर्टिक्युलर अप्लिकेशन दिलेलं नाहीये आणि मग तिथे कुठेतरी एक चॅलेंज आहे अँड वी विल सॉल्व्ह दॅट पर्टिक्युलर चॅलेंज ऑल्सो, नो डाऊट अबाउट इट. सो सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिता येईल तो खूप स्टॅटिक क्वेश्चन आहे. तर बाय अँड लार्ज जर स्टॅटिक क्वेश्चन असेल तर इंट्रोडक्शन इज मोस्ट ऑफ द टाइम व्हेरी स्टॅटिक. फाइन. तर या ठिकाणी व्हॉट आय एम सेइंग की हे जे काही मॉडेल्स आहेत फर्स्ट अँड फॉरमोस्ट दीज मॉडेल्स वी आर इंट्रोड्युस्ड बाय E.W. बर्जेस. सगळ्यात पहिले जे कॉन्सेंट्रिक झोनेशन मॉडेल आलं दॅट वॉज द फर्स्ट आयडिया to present internal structure of cities. Fine. And that is why introduction मध्ये मी काय म्हणतोय की Burgess presented first such classification or first such idea of internal structure of cities. Year पण तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता, that is 1925. आणि एक स्टँडर्ड ब्लँड इंट्रोडक्शन इट विल बी. राईट. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये सगळ्यांचं इंट्रोडक्शन या केसमध्ये सारखं असेल. खूप कंटेम्परराइज करता येत नाहीये या पर्टिक्युलर ठिकाणी. खूप सारे कॅन्डिडेट जे असतील काही कंटेम्पररी कंटेक्स्ट मध्ये लिहितील की देर इज अ चेंजिंग मॉर्फोलॉजी ऑफ अर्बन एरियाज. बट अगेन वन्स आय राईट अबाउट दोज चेंजिंग मॉर्फोलॉजीज अँड ऑल to come back to internal structures and models of internal structures becomes very difficult. कुठेतरी फ्लो तुटतो माझा आणि म्हणून मग मी प्रेफर काय करतो की हा फ्लो मेंटेन राहायला पाहिजे. ते एक स्टॅटिक इंट्रोडक्शन घेतलं आणि ऑप्शन मध्ये तेवढं कन्सिडर्ड पण असतं. ऑप्शनल मध्ये एक डिझायरेबिलिटी ही आहे की युअर आन्सर शुड स्टार्ट विथ
द नेम ऑफ अ जिओग्राफर ऑर द इयर वेन दॅट पर्टिक्युलर थेअरी वॉज प्रेझेंटेड. तर या काही डिझायरेबिलिटीज आहेत किंवा डिझायरेबल गोष्टी आहेत जे ऑप्शनमध्ये तुम्हाला करायच्या असतात. आणि म्हणून मग असं तुम्ही जर कुठल्या जिओग्राफरचं नाव सुरुवातीला लिहिलं दॅट विल बी रिवॉर्डेड ऑल्सो. फाईन. सो दॅट इज हाऊ आय एम स्टार्टिंग. नाऊ वी हॅव टू एन्युमरेट ओनली different models of the internal structure. So when I'm going forward to different models of internal structure, I have first and foremost concentric zonation model. Even though it is saying enumerate, I'll not stop there कारण की enumerate मध्ये फक्त नावं लिहून मग explanation द्यायची गरज नसते. But या ठिकाणी जरी enumerate म्हटलं असेल तरी मी brief explanation देईल. brief explanation as in 10 to 15 words मध्ये explanation देणं अपेक्षित आहे. Now once I have concentric zonation model here, I have drawn diagram also. ठीक आहे. प्रत्येक मॉडेलची जितके पण मॉडेल कारण की खूप सारे 10-15 मॉडेल्स नाहीये. मोजून थेरॉटिकल मॉडेल जे आहे वेस्टर्न सिटीजचे मॉडेल आहे 3 मॉडेल आपल्याला सापडतात. इंडियन सिटीजचे मॉडेल जनरली मी या ठिकाणी अवॉइड केलाय कारण की आय एम स्टील इन पेपर 1. तरी पण मी एक पासिंग रेफरन्स देऊ शकतो इंडियन मॉडेलचा. दॅट विल बी ऍक्सेप्टेबल ऑर इवन अप्रिशिएटेड. सो कॉन्सेंट्रिक झोनेशन मॉडेलचं मी डायग्राम काढलेली आहे. प्रॉपर डायग्राम, नीट लेबल्ड डायग्राम. लुक ॲट द लेबलिंग अँड हाऊ आय हॅव लेबल्ड इट. एक थोडीशी प्रॅक्टिस म्हणजे असं काही रूल वगैरे नाहीये पण डायग्राम काढताना एक स्टँडर्ड प्रॅक्टिस काय आहे, जे काही लेबल्स आहेत पुट देम ऑन वन साइड. ठीक आहे. जी फिगर आहे डायग्राम आहे मेन्शन की ती डायग्राम कशाची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची जर प्रॅक्टिस तुम्ही डेव्हलप करत गेला इट विल बी व्हेरी गुड अँड इट विल बी रिवॉर्डेड ऑल्सो. तुमचा पेपर खूप नीट अँड क्लीन दिसतो. पॉईंट नंबर 1. अँड वन्स युअर पेपर इज नीट अँड क्लीन यू आर एनीवे रिवॉर्डेड सम एक्स्ट्रा मार्क्स. सो आय एम टॉकिंग अबाउट EW बर्जेस मॉडेल. थोडंफार 15-20 शब्दांमध्ये मी तिथे डिटेल दिली. सेक्टोरल मॉडेलवर आलो. अगेन सेक्टोरल मॉडेलची डायग्राम काढणार आणि काही डिटेल देणार, थोडीफार डिटेल. देन आय गो फॉरवर्ड टू मल्टिपल न्यूक्लिआय थेरी. सेम डायग्राम आणि एक्सप्लेनेशन. 3 वेस्टर्न सिटीजचे इंटरनल स्ट्रक्चरचे मॉडेल्स आहे. आय विल स्ट्रिक्टली से वन्स आय कन्क्लूड दिस फर्स्ट पार्ट आय विल से की हे सगळेच्या सगळे मॉडेल्स जे आहेत दे आर फॉर वेस्टर्न सिटीज. क्लिअर. अदर दॅन दॅट इंडियन सिटीजचे पण मॉडेल आहे. राईट. बाजार मॉडेल तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. लेट्स टॉक अबाउट बाजार मॉडेल and rest of the models also. We also have port based model or port model of Indian cities. तर असे 2-3 इंडियन सिटीजचे जे मॉडेल आहे enumerate them as well. That will be an added advantage. Once you are done with enumeration, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे की तुम्हाला अप्लाय करायचं आहे. यू हॅव टू टेक वन ऑफ दी मॉडेल आणि मग त्याचा एक एक्झाम्पल सोबत तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. माझा प्रेफरन्स सिन्स आय मीन पेपर 1 तर माझा प्रेफरन्स जो आहे तो वेस्टर्न मॉडेलचाच आहे. कारण की जर मी इंडियन सिटीचं मॉडेल घेतलं, लेट्स से पोर्ट मॉडेल घेतलं, पोर्ट मॉडेलमध्ये आय कॅन टॉक अबाउट मुंबई, आय कॅन टॉक अबाउट सुरत, कोची आहे, कोलकाता आहे, चेन्नई आहे. एव्हरीथिंग इज देअर इन पोर्ट मॉडेल. खूप इझी होऊन जातं पोर्ट मॉडेल. राईट. बट वेन इट कम्स टू वेस्टर्न मॉडेल्स आणि माझा अगेन लुक ॲट दी अप्रोच की मी वेस्टर्न सिटीजचे मॉडेल इंडियन सिटीज मध्ये अप्लाय करायचा प्रयत्न करतोय. क्लिअर. तर आय हॅव सेक्टोरल मॉडेल फॉर वेस्टर्न सिटीज आणि तो सेक्टोरल मॉडेल मी एका इंडियन सिटीमध्ये अप्लाय केला. दॅट इज इंदोर. फाईन. आता असं नाही की मी स्वतः हे काम केलंय. ऑलरेडी खूप साऱ्या स्टडीज झालेल्या आहेत. त्या फक्त कलेक्ट करायला लागतात. स्टँडर्ड टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला हा सगळा कंटेंट नाही मिळणार. एनिवे आपल्या नोट्स मध्ये हा एक पर्टिक्युलर कंटेंट आहे तर तो तुम्ही फॉलो करा. आणि हे अगेन डायग्राम आपल्या नोट्स मध्ये आहे. सो नो वरीज अबाउट इट. सो सेक्टोरल मॉडेल मी तिथे फक्त ब्रीफली सांगितलं होतं. 2-3 ओळींमध्ये सांगितलं होतं. नाउ व्हॉट आय विल डू, आय विल एक्सप्लेन सेक्टोरल मॉडेल. अँड ऍट द सेम टाइम जसं जसं मी सेक्टोरल मॉडेलचा एक एक कंपोनेंट एक्सप्लेन करतोय अलॉंग विथ दॅट आय विल टॉक अबाउट की इंदोरमध्ये हे मॉडेल कसं अप्लाय होतं. फाईन. तर ऑलरेडी आपल्या नोट्समध्ये वी हॅव की मल्टिपल मॉडेल्स कोणकोणत्या सिटीज आहे. फक्त इथे सांगायचं काय आहे, खूप जास्त काही सांगायचं नाहीये की यू विल टॉक अबाउट लेट्स से की सेक्टोरल मॉडेलमध्ये सीबीडी आहे तर इंदोरचा सीबीडी एक्झॅक्टली कुठे आहे, टॉक अबाउट दॅट. देन यू शुड टॉक अबाउट द रोड अँड along the road we have development of various sectors. ठीक आहे. हे पण तुम्हाला या ठिकाणी फिगर मध्ये दाखवून सांगायचं आहे. आणि ज्या प्रकारे सेक्टोरल मॉडेलमध्ये रेसिडेन्शियल एरियाज असतात सिमिलरली यू शुड टॉक अबाउट रेसिडेन्शियल एरियाज इन धिस पर्टिक्युलर सिटी ॲज वेल. आता एक थोडंसं अजून डिटेल जर करायचं असेल, खूप चांगलं उत्तर लिहायचं असेल तर काही मोजके जेवढा आपला कंटेंट नोट्समध्ये आहे त्याच्यामध्ये थोडंसं अजून व्हॅल्यू ॲडिशन करा. व्हॅल्यू ॲडिशन काय करू शकता, लुक ॲट दिस पर्टिक्युलर मॅप ऑफ इंदोर. फाईन. सो इथे मी अजून एक डिटेल देईन. थोडंसं मी 5-10 मिनिट स्पेंड करेल माझ्या नोट्समध्ये व्हॅल्युएशन कशी करतोय बघा. गुगल मॅप्स उघडा. ठीक आहे. आणि गुगल मॅप्स आणि ही पर्टिक्युलर जी डायग्राम आहे किंवा स्केच आहे तो रिलेट करा.
आयडेंटिफाय गुगल मॅप्स मध्ये की व्हॉट धिस रोड इज, ठीक आहे, एक्झॅक्टली रोडचा नंबर काय आहे, नाव काय आहे ते मेन्शन करा. त्यानंतर हा इंडस्ट्रियल एरिया कोणता आहे ही एक स्पेसिफिसिटी या ठिकाणी द्या. रेसिडेन्शियल एरिया कोणता आहे ती स्पेसिफिसिटी द्या. सीबीडीचा एरिया कोणता आहे, काय त्याचं नाव आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगा. आणि असं जर तुम्ही केलात आणि एवढं जर डिटेल तुम्ही एक्झाम हॉलमध्ये रिकलेक्ट करू शकता. आता मी एवढं डिटेल का सांगत नाही किंवा खूप कॉशन सोबत करायला सांगतो, कारण की हे बोलायला ठीक आहे, इथे मी म्हणतोय की अशा प्रकारचं काहीतरी करा, बट इट मे ऑर मे नॉट बी पॉसिबल टू रिकॉल ऑल दीज डिटेल्स इन एक्झाम हॉल. ठीक आहे, इझिली लक्षात राहिलं तर वेल अँड गुड, नाही लक्षात राहिलं तर आय कॅन टॉक अबाउट दिस जनरलाइज्ड मॉडेल ऑल्सो. सो दॅट इज हाऊ आय एम गोइंग टू अप्रोच, की सेक्टोरल मॉडेल सांगतोय एक एक करून आणि इंदोरमध्ये एक्झॅक्टली काय काय कंडिशन्स आहे त्या मी एक्सप्लेन केल्या. नाउ लेट्स मूव्ह फॉरवर्ड टू कन्क्लुजन. कन्क्लुजन इंटरेस्टिंग आहे आणि कन्क्लुजन खूप इंटरेस्टिंग या पर्टिक्युलर केसमध्ये बनवता येतं की वाय आय नीड टू स्टडी इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अ सिटी, राईट. सो टाइम अँड अगेन आपण स्मार्ट सिटीज बद्दल बोलतोय आणि जेव्हा आपण स्मार्ट सिटीज बद्दल बोलतोय, इफ यू रिअली वॉन्ट टू मेक सिटी स्मार्ट, पहिली गोष्ट तर ही आहे तुम्हाला ती सिटी समजली पाहिजे. ठीक आहे. सो आपण कुठेतरी खूप वेळा मेन्शन पण करतो की सिटीज आर लाईक ऑर्गॅनिझम्स, राईट, इव्हॉल्विंग असतात आणि खूप रॅपिड चेंजेस होत असतात. आणि ते जे काही रॅपिड चेंजेस आहेत त्याचं एक पहिल्याचं फंडामेंटल स्ट्रक्चर आहे आणि त्या फंडामेंटल स्ट्रक्चरवर बेस्ड रॅपिड चेंजेस तुम्हाला त्या सिटीजमध्ये किंवा अर्बन एरियाजमध्ये होताना दिसतात. आणि जर स्मार्ट सिटी तुम्हाला क्रिएट करायची आहे, फ्युचरमध्ये सस्टेनेबल सिटीज त्या असल्या पाहिजे, तर फंडामेंटल थिंग इज की आय शुड बी एबल टू अंडरस्टँड the internal structure of that particular city, right? Then only जे काही स्मार्ट सिटीचे कंपोनेंट्स आहे तुम्ही ते अप्लाय करू शकता. तर मी या ठिकाणी काय म्हणतोय की स्मार्ट सिटीज जर करायच्या आहे, सस्टेनेबल सिटीज करायच्या आहे, सो अंडरस्टँडिंग इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अ सिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट इज वाय these models become very relevant even today. Fine. So that is how I am going to conclude. You also find what way you can conclude this particular question with. We'll see you in next question. Thank you.